नमस्कार मंडळी. स्वानंदी फोडणार चक्क आता मल्लिकाचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र समर राजवाडे अंशुमन आणि सुष्मिताला दाखवणार त्यांची लायकी. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, चक्क आपल्या स्वानंदीने सर्वांसमोर वाजवली मल्लिका काकूच्या कानाखाली. तर दुसरीकडे मात्र समर राजवाडे आता अंशुमान आणि सोबतच सुष्मिताची चांगली शाळा घेणार आहे. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे मात्र ही अंशुमान आणि सोबतच सुष्मिता आपल्या स्वानंदी आणि समर सोबत वागत असतात, हे किती चुकीचं असतं. कारण की तुम्हाला माहीतच आहे की ह्या अंशुमानने आत्तापर्यंत किती मुलींचं आयुष्य बर्बाद केले आणि किती मुलींना फसवलंय पण. आणि ह्याच सगळ्या गोष्टी समर राजवाडेंनी स्वतः मात्र ह्या सुष्मिताला सांगितलेल्या असतात. पण ही सुष्मिता एवढी महामूर्ख असते, मी तुम्हाला आधीपासून सांगतच आलेलो आहे. कारण की ही त्या अंशुमनच्या प्रेमात एवढी आंधळी झाली की सांगायलाच नको. आणि या गोष्टीमुळे आता अंशुमनला बोलायची काहीच गरज लागत नसते आणि सगळ्या काही गोष्टी मात्र ही सुष्मिताच बोलत असते. आणि स्वानंदीची बहीण आहे, त्याच्यामुळे समर राजवाडे सुष्मिताला पण काहीच बोलत नसतात. आणि याच गोष्टीचा फायदा मात्र आता मल्लिका घ्यायचं ठरवते. आणि मल्लिका ठरवते की काही जरी झालं, जर आपल्याला सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती जर करायची असेल आणि समर आणि स्वानंदीला त्यांची लायकी दाखवायची असेल, तर ही सुष्मिता खूप चांगला आपला हुकमी एक्का आहे. कारण की सुष्मिताचा वापर करून आपण स्वानंदी आणि समरचं जिणं हराम करू शकतो. पण या मल्लिकाला काय एवढी पण अक्कल नसते. तुम्हाला माहीत आहे की तिला असं वाटत असतं की स्वानंदी आणि समर एवढे मूर्ख आहेत की या सुष्मिताच्या प्रत्येक गोष्टीला ती होला हो म्हणतील. कारण की समर आणि स्वानंदीचं पहिलं तर हे टार्गेट असतं की काही जरी झालं तरी अंशुमान आणि सुष्मिताचं लग्न मोडायचं. पण आता किती काही केलं तरी त्यांचं लग्न मोडणं थोडं कठीणच असतं. कारण की त्या दोघांनी देखील रजिस्टर मॅरेज केलेलं असतं आणि ते आता असं कॅन्सल करणं तर साहजिक नसतं. तर दुसरीकडे मात्र स्वानंदी म्हणत असते की माझ्या बहिणीला का कळत नाही राजवाडे, तो अंशुमान चांगला नाही आहे. त्याने नेमकं असं काय केलं हे स्वानंदीला पण कळत नसतं. पण समर राजवाडे म्हणतात की स्वानंदी मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आपण काही ना काही याच्यावरती मार्ग काढूयाच. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की समरने ज्या प्रकारे आपल्या स्वानंदीसाठी सर्वांसमोर स्टँड घेतलेला असतो, हे सगळं पाहून तर यार खरंच खूप भारी वाटलं. कारण की त्याच वेळेस मात्र मल्लिका, अर्पिता, अंशुमान आणि सोबतच सुष्मिता सगळ्यांना समजलेलं असतं की समर राजवाडे मात्र आता स्वानंदीची साथ आयुष्यभर कधीच सोडणार नाही आहेत. कारण की त्यांनी ज्या प्रकारे सगळ्यांसमोर ह्या अर्पिताला खडसवलेलं असतं आणि तिला घराच्या बाहेर धक्के मारून काढलेलं असतं, हे सगळं पाहून तर आनंदच झालाच आपल्याला. आणि ह्याहीपेक्षा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब तर अशी आहे की तुम्हाला माहितीच आहे, ह्या मल्लिकाने आत्तापर्यंत समर आणि स्वानंदी यांचं नातं तोडण्यासाठी एवढे प्रचंड प्रयत्न केलेले असतात की काही सांगायलाच नको. ह्या मल्लिकाला असं वाटत असतं की तिने काही जरी केलं आणि कितीही कुटाने केले तरी पण तिचं कोणी काहीच वाकडं करू शकणार नाही. आणि हीच मल्लिकाची सगळ्यात मोठी चूक आता तिच्या अंगलट येते. कारण की मल्लिका ठरवते की सुष्मितामध्ये आणि स्वानंदीमध्ये आपण भांडण लावूया. म्हणजेच ह्या दोघींमध्ये जर आपण भांडण लावलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ठरेल की स्वानंदी तिच्या बहिणीला सावरण्यात तिचं कामात बिझी राहील. आणि दुसरीकडे मात्र आता समरच्या ऑफिसमध्ये अंशुमनला कसं जॉईन करून घ्यायचं हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे की ही महामूर्ख सुष्मिता, हिला काडीची अक्कल नसते. कारण की ही सगळी काही कामं तिच्या आईसारखी करत असते, म्हणजेच त्या महामूर्ख मंदाकिनीसारखी. कारण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की त्या मंदाकिनीने आत्तापर्यंत कधीच एकही गोष्ट चांगली केलेली नसते. आणि जेव्हापासून ती स्वानंदीला बोलली ना ती सावत्र आहे म्हणून, तेव्हापासून तर ती अजूनच जास्त डोक्यात गेलेली आहे. कारण की मित्रांनो तुम्ही सांगा, आपली स्वानंदी तिच्या घरच्यांची आणि सोबतच मात्र ह्या राजवाडे कुटुंबाची किती काळजी घेते, पण तरी देखील मात्र ह्या मंदाकिनीने तिची लायकी शेवटी दाखवलीच. आणि दुसरीकडे ही सुष्मिता अशी म्हणत असते ना सगळ्यांना की स्वानंदीला माझं सुख देखवत नाही, कारण की मला पण हे एवढं सुख सगळं काय भोगता येईल म्हणून. पण दुसरीकडे स्वानंदीला माहीत असतं की सुख भोगता येण्याच्या पेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे की हा अंशुमन किती दिवस हिच्यासोबत चांगला वागेल आणि एका काळानंतर हिला देखील घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही आहे. आणि हे फिक्स ठरलेलंच आहे मित्रांनो, आणि हे होणार म्हणजे होणारच आहे. त्यावेळेस मात्र स्वानंदी पण ह्या सुष्मिताचा संसार वाचू शकणार नाही आहे. आणि त्याहीपेक्षा मित्रांनो जास्तीत जास्त राग येणारी गोष्ट म्हणजे हे असते की अंशुमानने सांगितलं आता चिंगी पण गेली आणि चिंगीचं बाळ पण कायमचं गेलं. म्हणजेच मित्रांनो किती क्रूरपणा दाखवलेला आहे. म्हणजेच तुम्हाला खरं सांगतो, कारण की एकीकडे ती मल्लिका, दुसरीकडे मात्र हा अंशुमान, ह्यांनी एवढ्या चुका केल्यात पण आजपर्यंत समर राजवाड यांनी ह्यांना अशी भयानक शिक्षा एकही दिली नाही की जेणेकरून मात्र पुढच्या वेळेस त्यांनी चूक करायच्या आधी ते 1000 वेळा विचार करतील. पण तसं आत्तापर्यंत काही घडलेलंच नाही आहे. आणि हे पाहून मात्र एवढा प्रचंड राग यायला लागला की काही सांगायलाच नको. कारण की एवढा बालिशपणा आणि एवढा मूर्खपणा आजपर्यंत मी तर
माझ्या लाईफमध्ये कधी पाहिला नव्हता. त्याच्यामुळे हा पूर्णपणे चुकीचा इम्पॅक्ट पडणारा पॉईंट आहे हे आपल्या सगळ्याला माहीतच आहे. आणि मित्रांनो, आता कहाणीमध्ये सगळ्यात भयंकर आणि मोठा ट्विस्ट तर तेव्हा येतो कारण की स्वानंदीला देखील माहीत नसतं की चिंगीच्या आयुष्याबाबतीत नेमकं काय घडलेलं आहे ते, म्हणजे चिंगीच्या बाळाला काय झालेलं आहे का ते. कारण की पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी येते की स्वानंदीसमोर हे सत्य उघडकीस येतच नाही, तर स्वानंदी आता पुराव्यानिश्चित सगळ्या काही गोष्टी तयार करायचं ठरवते. दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिताच्यामुळे आता सगळं काही त्या प्रॉपर्टीमध्ये 2 हिस्से करावे लागणार असतात हे तर कन्फर्म झालेलंच असतं. कारण की सुष्मिता स्वानंदीला सारखी 5-5, 10-10 मिनिटाला म्हणत असते की जेवढा अधिकार तुझा या घरावरती आहे ना, तेवढाच माझा पण या घरावरती अधिकार आहे. त्याच्यामुळे अर्ध्या प्रॉपर्टीची जरी तू मालकीण असशील ना, तरी अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण मी आहे. स्वानंदीच्या लक्षात ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. स्वानंदी म्हणत असते की अगं सुश, तुला झालंय काय? तू अशी अजिबात पण नव्हती. तू असं काय बोलायला लागली? घर फोडायचा काय विचार करते तू? कारण की त्यावेळेस मात्र सुष्मिता म्हणते की स्वानंदी, तुला आणि तुझ्या नवऱ्याला माझं आणि माझ्या नवऱ्याचं सुख देखवत नाही आहे. म्हणजेच मित्रांनो, आता ह्या सुष्मिताला काय बोलावं यार, हिच्या एवढी महामंद मुलगी तर मी स्वप्नात पण विचार केला नसेल. कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी बोलायला सांगत असते ती मल्लिका आणि अंशुमन, आणि त्या सगळ्या काही गोष्टी ती अशा प्रकारे बोलत असते की हे सगळं पाहून आपल्याला प्रचंड राग येतोय. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही बघा, दुसरीकडे स्वानंदीला वाटते की सुष्मिताची त्या अंशुमनच्या तावडीतून सुटका व्हावी, तर दुसरीकडे मात्र ह्या सुष्मिताला असं वाटते की तिच्या संसारामध्ये स्वानंदी अडथळा बनलेली आहे. म्हणजे ज्याचं भलं करायला जावं ते म्हणतं माझंच खरं. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी स्वानंदीने पण आता स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की या सुष्मिताला ना अंशुमनला जे करायचं ते करू द्या. आणि एक दिवस मात्र ह्या सुष्मिताला खरं ती अंशुमनची लायकी समजली ना, त्याच्यानंतर मात्र ही सुष्मिता आपल्या स्वानंदीचे पाय धरायला येईल आणि म्हणेल की स्वानंदी ताई मला प्लीज वाचव त्या अंशुमनच्या ताब्यातून. आणि त्यावेळेस मात्र स्वानंदीने हिच्याकडे पाठ फिरवली पाहिजे, तरच ह्या सुष्मिताला तिची खरी लायकी समजेल. पण आता कहाणीत महत्त्वाचा विषय असा आहे की स्वानंदी मात्र ह्या मल्लिकाचं थोबाड का फोडते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब तर अशी आहे कारण की आपल्या चिंगीच्या बाळाबाबतीत ह्याने असं काय केलेलं असेल हा स्वानंदीला पण गोष्ट माहीत नव्हती. कारण की स्वानंदीने स्वप्नात पण विचार केला नसेल की चिंगी बाबतीत असं काहीतरी घडलेलं आहे म्हणून. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब अशी झालेली असते की समर राजवाडे आणि स्वानंदीमध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा बाणा जर उभा कोण करत असेल ती म्हणजे आता ही सुष्मिता. आणि सुष्मिताला करायला सांगते सगळं काही मात्र ही मल्लिका. कारण की मल्लिकाला माहीत असतं की मी जर काय केलं तर मी सगळ्यांच्या नजरेत येईल, आणि मी जर नजरेत आले तर प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण सुशला वापर करू आणि सुशला आपण बळीचा बकरा बनवू. म्हणजेच ह्या मल्लिकाचं डोकं यार किती नेक्स्ट लेवल चालतं. तिला असं वाटतं की तिने आत्तापर्यंत कुटाने केले, कांड केले, सगळं करून पण तिला तिची प्रॉपर्टी अर्धी अर्धी हवी असते, आणि दुसरीकडे हे सगळं करायचं असतं त्या सुष्मिताकडून. म्हणजेच मित्रांनो, ह्या सुष्मिताला वाटतं की ती काही करेल, सगळेजण तिचं ऐकून घेतील, पण नाही. आता त्या सुष्मिताने सगळ्या तिच्या हद्द पार केलेले असतात आणि स्वानंदी आता शांत बसणार नाही हे तुम्हाला आधीपासून चांगलंच माहीत असेल. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी ह्या सुष्मिताला मी तिची लायकी दाखवूनच राहील. आणि स्वानंदी आता पुढचा मागचा विचार न करता ह्या सुष्मिताचा तो थोबाड फोडतेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मल्लिकाचं थोबाड फोडते. आणि एक धमकी देते स्वानंदी, म्हणते की परत जर माझ्या संसारात आणि माझ्या नवऱ्याच्या संसारात जर ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला ना, तर काकू आता तर मी फक्त तुम्हाला बंद खोलीमध्ये थोबाडीत मारली, नंतर मी सगळ्यांसमोर मारायला पण मागे पुढे पाहणार नाही. आणि माझ्याच बहिणीला माझ्याच विरोधात भडकवण्याचा जो काही तुमचा हा काळा बाजार चालला आहे ना, तो लवकरात लवकर बंद करा. आणि तुमच्या मुलाच्या विरोधात आणि तुमच्या विरोधात सगळे पुरावे मी गोळा केलेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. लवकरच तुम्हाला मी चौकटीच्या कसाड्यात घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणजेच आपल्या स्वानंदीचं अजून जास्त रौद्ररूप तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि मग त्याच्यानंतर ह्या सुष्मिताला कळते की तिने किती मोठं शेण खाल्लं आहे ते. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करत आहेत किंवा नाहीत काय माहीत नाही, पण करत नसाल तर करा. ज्यांनी केले त्यांनी लाईक करा. आणि हो मित्रांनो, जाता जाता व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.